हा आहे जगातला सगळ्यात छोटा फ्लिपेबल स्मार्टफोन. कळत नाही मला, म्हणजे असं मी जर का बोललो काय म्हणजे किती विचित्र वाटेल. मला माहिती आहे याच्यावरती भरपूर कमेंट्स येणार आहेत आणि लोक माझी चेष्टा करणार आहेत. नमस्कार मित्रांनो, एका विचित्र फोन्सच्या विचित्र व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. म्हणजे कधी कधी मलाच विचार पडतो मी असे व्हिडिओज का करतो, पण तुम्हाला बघायला आवडतात, भरपूर व्ह्यूज येतात, तुम्हाला भरपूर लाईक्स वगैरे करता व्हिडिओना आणि कमेंट सुद्धा करता. तर म्हटलं अजून तुमच्यासाठी 4 फोन घेऊन येतो जे अतिशय विचित्र आहेत. म्हणजे ह्या 4 पैकी एक फोन असा आहे की तो जगातला सगळ्यात छोटा फ्लिपेबल फोन आहे. एक फोन असा आहे की मला वाटतं तो जगातला सगळ्यात स्वस्त फोल्डेबल फोन आहे आणि तो आयफोन आणि जो गॅलेक्सी Z फोल्ड आहे ना त्याचं कॉम्बिनेशन आहे. अजून एक फोन आहे जो फ्लिपेबल फोन आहे पण पुढून आयफोन फोल्डेबल आयफोन सारखा फ्लिपेबल आयफोन सारखा दिसतो. आणि एक तर विचारूच नका, सगळे दाखवणार आहे. पण त्याआधी मित्रांनो, जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली टेक कम्युनिटी, आपला जो टेकचा काय कम्युनिटीज म्हणणार ना, काय मराठीत काय म्हणतात त्याला, ती वाढवायची आहे. त्यामुळे शेअर सुद्धा करायला विसरू नका. चला, हा आहे जगातला सगळ्यात छोटा फ्लिपेबल स्मार्टफोन. नाही, फीचर फोन आहे हा, स्मार्टफोन नाहीये. म्हणजे हा बघा ना केवढूसा आहे. म्हणजे असा धरला तर कळणार सुद्धा नाही की माझ्या हातात एक फोन आहे. हो, एवढा छोटा आहे. 2-2.5 हजाराचा जे फीचर फोन आहे, 32 MB रॉम आहे, 32 MB रॅम आहे, याच्यामध्ये मायक्रो USB ने चार्ज होतो, 300 mAh ची बॅटरी आहे. आणि तुम्हाला एक दाखवण्यासाठी दाखवतो, हा फ्लिप फोन Z फ्लिप आहे. आणि हा बघा. आणि तुम्हाला माहिती आहे का गंमत, म्हणजे आम्ही असंच तुम्हाला दाखवायला आणलेलं, वाटलेलं नव्हतं की हा चालेल, पण हा चालतो. ह्याच्यामध्ये सिम कार्ड वगैरे बसतं आणि फोन कॉल्स वगैरे तुम्ही करू शकता, लिटरली करू शकता. आय मीन इट इज क्रेझी. हो, कॅमेरा वगैरे नाहीये पण बघा ना केवढूच आहे. बरं, आता दुसरा, तुम्हाला कोक कॅन तर माहितीये, पण हा एक फोन आहे. हा बघा, कोण विचार करून हे फोन काढतं. वरती मायक्रो USB चा पोर्ट आहे, तिकडनं तुम्ही चार्ज करू शकता. छोटीशी एकदम छोटासा डिस्प्ले आहे, पण ह्याच्यामध्ये मागच्या बाजूला कॅमेरा सुद्धा आहे. डुएल सिम कार्ड आहे ह्याच्यामध्ये, 300 mAh ची बॅटरी ह्याच्यामध्ये सुद्धा आहे. स्पीकर वगैरे सुद्धा आहे. हो, यू कॅन प्ले म्युझिक ऑन दिस. आणि लिटरली ह्याचं बॅक पॅनल सुद्धा निघतंय आणि बॅटरी वगैरे दिसते ना, रिमुवेबल बॅटरी आहे ही बघा. आणि आतमध्ये इथं सिम कार्ड्स टाकू शकता. का काढतात आणि कोण वापरतं. सी, लोक जर का हे चायनीज वाले मॅन्युफॅक्चर करत असतील याचा अर्थ लोक घेत असतील, पण का घेत असतील कळत नाही मला. म्हणजे असं मी जर का बोललो काय म्हणजे किती विचित्र वाटेल. आणि म्हणूनच हे विचित्र स्मार्टफोन नाही, विचित्र फोन्सचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवायचा होता. तर सगळ्यात स्मॉलेस्ट फ्लिप फोन आणि त्याच्यानंतर स्मॉल कॅन फोन आणि आता जबरदस्त एक नेक्स्ट जे मी सांगणार आहे हा आहे, नाही हा विचित्र नाहीये मित्रांनो, हा नॉर्मल Z फोल्ड जो आहे, चांगला मोठा डिस्प्ले वगैरे, छान कॅमेराज वगैरे, ह्या सगळ्या आहेत. आणि 1-1.5 लाखाचा फोन आहे हा. आणि हा जो आहे दाखवतो तुम्हाला, दाखवतो, थांबा काढू दे मला, बॉक्स नाही दाखवायचा. आणि हा जो फोन आहे ना, हा मागून बघा तुम्हाला लिटरली आयफोनचा फोल्डेबल वाटतो आणि उघडल्यावर अजून काहीतरी वाटतं आणि आवाज सुद्धा अजून काहीतरी येतात. हा सुद्धा एक फीचर फोन आहे. हा मोठा डिस्प्ले, कलर डिस्प्ले वगैरे तुम्ही वापरू शकता. स्टाईलस येतो आणि ज्याच्यावरती तुम्ही लिहू शकता सबस्क्राईब, माझ्या मराठी सबस्क्राईब. अरे बी लिहिलं, बी ब 10वीत 37 12वीत 38. मला माहिती आहे याच्यावरती भरपूर कमेंट्स येणार आहेत आणि लोक माझी चेष्टा करणार आहे, पण हो, जे आहे वैसा है. तर हा आहे फीचर फोन जो फोल्ड होऊ शकतो, जो आयफोन सारखा दिसतो आणि जो फक्त 2000 आहे. आणि हा मी तुम्हाला अजिबात सजेस्ट करणार नाही की तुम्ही घ्यावा. डू नॉट बाय इट. हे फक्त विचित्र आहेत, विचित्र गोष्टींसाठीच येते. तसं याच्यामध्ये डुएल नॅनो सिम कार्ड येतं, 16 GB कार्ड वगैरे बसतं, त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण का घेताल तुम्ही, नका घेऊ बरं का. उगाच दाखवायचं असेल, मजा करायची असेल तर घ्या, नाहीतर घेऊ नका. आता पुढचा जो आहे तो सुद्धा इंटरेस्टिंग आहे. फोल्डेबलचा जो आहे ना, हा 2000चा फोल्डेबल आहे, त्याचा छोटा भाऊ आहे. हा बघा 2000चा आहे आणि हा 1 लाख रुपयाचा आहे. म्हणजे ते 70-80 हजार जे काय प्राइस आहे. लुक ॲट दीज फोन्स. हा म्हणजे लोक वापरत असतील का. आता हा सुद्धा एक फ्लिपेबल आहे, छोटासा कलर डिस्प्ले येतो आणि खाली व्यवस्थित आहे. म्हणजे तुम्हाला फोन कॉल्स वगैरे करायचे ते सगळे करू शकता तुम्ही. बट वाय डू यू वॉन्ट इट. म्हणजे हे चालणार तरी एका दिवसभर याची बॅटरी चालणार आहे. पण तुम्हाला सांगू का, बॉक्सच्या आत केस वगैरे येते, याची चार्जर येतो, केबल येते, ते त्या सगळ्या गोष्टी येतात. पण हो, 4G आहे नाही, हा 3Gच दिसतोय मला. 2G 3G सुद्धा नाही, 2G आहे. ओ माय गॉड, 2G स्पीड्स आजकाल विसरलो. 2G मी बघितलं सुद्धा नाही, कित्येक महिने नाही, वर्ष झाले. 4G 5G बद्दल बोलतो आपण, हा 2G फोन आहे. आणि हो, ह्याच्यामध्ये कॅमेरा सुद्धा आहे बरं का, बघायचं का. हा बघा, दिसतोय का मी. आणि हो हो हो, ते सांगायचंच राहिलं, ॲक्शन बटन आहे. नाही, ॲक्शन बटन आहे, अलर्ट स्लायडर आहे ह्याच्यामध्ये. अलर्ट स्लायडर बघायचं का.
फिरवला की काय होतं आणि हा मी अलर्ट स्लायडर फिरवला टॉर्च झाला याचा. अलर्ट स्लायडर म्हणजे टॉर्च. तुम्हाला प्रॉमिस केलं मी की हा विचित्र व्हिडिओ असणार आहे, विचित्र फोन्स दाखवणार आहे तुम्हाला, आणि हेच आहेत ते सगळे विचित्र विचित्र फोन्स. अजून कुठले विचित्र व्हिडिओ तुम्हाला बघायचे नक्की मला सांगा. पण एक गोष्ट मी नक्की सांगेन, हे विचित्र फोन नक्कीही विकत घेऊ नका तुम्ही. बरं, श्रीकांत आणि माझं नेहमी बोलणं होत असतं की कुठल्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात. मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढचा व्हिडिओ कुठला करायला पाहिजे तुमच्यासाठी. प्लीज टेल अस. आय रिअली वॉन्ट टू नो. तुमचा फीडबॅक महत्त्वाचा आहे. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.